आचारसंहिता पुढच्या 1-2-4 दिवसात लागेल आणि त्यानंतर खरीच लढाई सुरू होईल. लढाई थांबलेली नाहीये लोकसभेनंतर, ती चालूच आहे. पण हळूहळू फॉर्म भरणे, प्रचार करणे आणि पुढच्या 1 महिन्या सव्वा महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी असणार आहे की हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे, जे भ्रष्ट आहे, जे महागाई वाढवतं आणि तुमच्या आणि माझ्या मुलांच्या नोकऱ्या दुसऱ्यांना देतं, अशा सरकारला आपल्याला हद्दपार करण्याची वेळ आली. लोकसभेला आपल्याला अपेक्षित असं यश आलं नाही, पण ह्या भागातल्या लोकांनी जी साथ दिली दंगेकरांना, रवींद्र दंगेकर हा अतिशय उत्तम आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय. आणि जेव्हा जेव्हा पुण्यावर अन्याय होतो तेव्हा पुण्यातून एकच आवाज हा मोठ्या ताकदीने या सरकारच्या विरोधात उभं राहतो. त्याचं नाव रवींद्र दंगेकर आणि त्याला तुम्ही मतदान केलं याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक आभार मानते. रवी भाऊंची आणि आमची अनेक वेळा गाठीभेटी होतात, कालही झाली.